नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तरुणपणातून जसजसं वृद्धत्वाकडे जातो तसतशा आपल्या शरीराच्या समस्या ह्या वाढतच जातात. यापैकीच एक समस्या म्हणजे रात्रीच्या वेळी लघवीसाठी खूप वेळा उठावं लागणं किंवा वारंवार उठावं लागणं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोल्युशन देणार आहे. फक्त मूठभर जिरे. वृद्धांना रात्री लघवीसाठी वारंवार उठावं लागणार नाही, औषध नाही, खर्च नाही. हा घरगुती उपाय आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती घेणार आहोत. वयोवृद्ध झालं की एक मोठा त्रास म्हणजे रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागतं. यामध्ये झोपमोड होते, थकवा वाटतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावरती होतो. पण आज मी तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगणार आहे जो अगदी स्वस्त आहे, मस्त आहे, सहज आणि 100% नैसर्गिक आहे. ते म्हणजे मूठभर जिरे. समस्या नक्की काय होते ते आपण सर्वात प्रथम समजून घेऊया. पण त्या अगोदर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही तुम्ही मराठी कट्टा या चॅनलवरला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. त्याचबरोबर इतर व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. ज्यांना ज्यांना याची आवश्यकता असेल त्यांना त्याचा नक्की फायदा होईल. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मूत्राशय. यावेळी म्हणजे म्हातारपणामध्ये वयोवृद्ध जेव्हा आपण होतो तेव्हा आपलं मूत्राशय कमजोर होत असतं. वय वाढल्यावर मूत्राशयातील स्नायूंची ताकद कमी झालेली असते. त्यामुळे मूत्र पूर्णपणे साठवता येत नाही आणि लघवीची वेळेपूर्वीच जाणीव होते. जसे थोडंसं मूत्र साचलं तरी पण लघवीला जावंसं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे झोपेच्या सवयी बदलतात. वयोवृद्धांमध्ये स्लीप सायकल म्हणजे झोपेची नैसर्गिक वेळ आहे तो बदललेला असतो. झोप हलकी होते आणि लघवीची थोडीशी जाणीव झाली तरीसुद्धा आपल्याला जाग येते आणि सतत उठल्यामुळे झोपमोड होते, थकवा जाणवतो आणि सकाळी उठल्यानंतर जितकं फ्रेश रोज वाटत असतं तितकंच फ्रेश वाटत नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे मधुमेह किंवा प्रोस्टेटशी संबंधित अडचणी येत असतात. ज्या व्यक्तींना मधुमेह असतो तर त्यांच्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं आणि मधुमेहींना विशेष रात्रीच्या वेळीस लघवी जास्त लागते. आणि प्रोस्टेट वाढ ही पुरुषांमध्ये तर प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे मूत्रमार्गावरती दाब येतो, त्यामुळे लघवी अर्धवट होते आणि वारंवार लघवीला जावं लागतं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मूत्र नियंत्रित ठेवणाऱ्या स्नायूंचे नियंत्रण वयोवृद्ध व्यक्तींमध्ये कमी होतं. वयोमानानुसार पेल्विक मसल्स जे आहेत ते कमजोर होत जातात. त्यामुळे लघवी होण्याच्या क्रियेवरती पूर्ण नियंत्रण राहत नाही. कधीकधी गळतीसारखी परिस्थिती सुद्धा निर्माण होत असते. आता या सर्व गोष्टी वारंवार होतात तर त्यांच्यावरती नक्की उपाय काय करायला हवेत. जिऱ्याचं पाणी हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यावरती अजून एक महत्त्वाचे काही गोष्ट ज्या आहेत त्या प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीने लक्षात ठेवल्या तर त्यांना नक्कीच फायदा होईल. तर सर्वात पहिलं काय आहे की झोपेच्या 2 तास अगोदर पाणी कमी प्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा वयोवृद्ध व्यक्तींना गोळ्या औषध वगैरे चालू असतात तर अशा वेळी काय होतं की ते औषध वगैरे घेताना रात्री जेवण झाल्यानंतर म्हणजे 9च्या दरम्यान 9 ते 10च्या दरम्यान आणि त्यावेळी घटाघट पाणीसुद्धा पिऊन टाकतात. किंवा बऱ्याच जणांना अशी सवय असते की जेवणानंतर भरपूर पाणी प्यायचं आणि रात्रीचं उशिरा जेवण झालं त्यानंतर गोळ्या वगैरे घेतल्या, औषधं घेतली, त्याच्यानंतर घटाघट 2-3 ग्लास पाणी पिऊन टाकतात आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त वेळा लघवीला उठावं लागतं. तर यावरती उपाय आहे तर झोपायच्या 2 तास अगोदर पाणी कमी प्रमाणामध्ये प्या. त्याच्यानंतर कॉफी असेल, चहा असेल किंवा सूप असेल तर रात्री 6-7च्या नंतर तर कॉफी, चहा, सूप अशा गोष्टी शक्यतो तरी टाळा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की आहार नेहमी हलका घ्या आणि नियमित एक्सरसाइज करा. तर ते करण्याचा सल्लासुद्धा मी तुम्हाला देईल. तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला खूप सारे एक्सरसाइज मिळून जातील. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावरती की जिरे नक्की कशी मदत करतात आणि जिऱ्याचे काय उपयोग आहे आपण करून घेऊ शकतो. ते कशा पद्धतीने आपण आहारामध्ये आणायचे आहेत की ज्याच्या मदतीने आपल्याला रात्रीच्या वेळी लघवीसाठी उठावं लागणार नाही. तर बघा, जिरे हे आहे ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये रोज वापरला जाणारा पण फारसं लक्ष न दिलेला घटक आहे.
पण खरं पाहिलं तर हे आयुर्वेदामध्ये याला अमृत म्हटलं जातं. वय वाढल्यावर जे मूत्रविकार असतील, झोपेच्या अडचणी असतील किंवा मग अपचन असेल, या गोष्टींना त्रास देत असतात, त्याच्यावरती जिरे हे एक उत्कृष्ट आणि घरगुती आणि 0 पैशामध्ये होणारा उपाय आहे. 0 पैसे म्हणण्यापेक्षा आपल्याला जिरे घेण्यासाठी पैसे लागतात, पण जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो त्यावेळी आपल्याला जो खर्च येतो त्यापेक्षा जिरे हे नक्कीच उपयुक्त, खूप कमी खर्चिक ठरतात आणि कमी बजेटमध्ये ते आपल्याला बसतात. सर्वात पहिलं जिरे जे आहेत ते पचनक्रिया सुधारतात. जिऱ्यामुळे पचनक्रियेला चालना मिळते. वयस्क व्यक्तींमध्ये पचनसंस्था मंदावलेली असते, गॅसेस, ॲसिडिटी वगैरे होत राहते. जिरे हे पचनक्रियेला सुलभ करतात आणि अपचनामुळे सुद्धा मूत्रदोष होतो. तर अपचन हे होत नाही म्हणजे मूत्र जो आहे तो टाळता येतो आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त वेळा लघवीला उठण्याची आवश्यकता पडत नाही. दुसरी गोष्ट आहे, मूत्रविकारसुद्धा कमी होतात. जिरंमध्ये ड्युरेटिक प्रॉपर्टीज असतात, म्हणजे शरीरातील पाणी योग्य पद्धतीने बाहेर टाकायला ह्या ड्युरेटिक प्रॉपर्टीज मदत करत असतात. यामुळे मूत्राशयावरचा अनावश्यक दाब जो आहे तो कमी होतो आणि रात्री लघवीसाठी उठण्याची वेळसुद्धा आपोआपच कमी होत असते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, मूत्राशयावरील दाब कमी करतो. मूत्राशयावर जेव्हा अन्न न पचल्यामुळे पित्त किंवा गॅसेसने दाब येतो तेव्हा लघवीसाठी वारंवार आपल्याला उठावं लागतं. पण जेव्हा तुम्ही जिऱ्याचं सेवन करता तर ही जिरे ही लक्षणं जी आहेत ती कमी करतात आणि संपूर्ण पोट आपलं हलकं राहण्यास मदत होते. सायंकाळी किंवा झोपेच्या आधी जर तुम्ही जिरे पाण्यामध्ये उकळून प्यायलात तर तुमचं शरीर शांत राहतं, लघवीची पातळी कमी होते, त्याचबरोबर झोपसुद्धा लागण्यासाठी मदत होते. पुढचा मुद्दा आहे सूज आणि पाय गार पडणं. यावर देखील हे जिरे मुबलक प्रमाणात फायदेशीर ठरतात. वयस्कांमध्ये रात्री पाय सुजणं किंवा थंडी वाजून येणं यासाठी जिरे हे उपयोगी ठरत असतात. थोडक्यात काय तर मूठभर जिरे, कोणताही साईड इफेक्ट नाही, खर्च नाही, औषध नाही, फक्त रोजची एक नैसर्गिक सवय. आता हा जो आजार आहे तो पुरुषांमध्ये सुद्धा दिसून येतो आणि स्त्रियांमध्ये सुद्धा. तर वृद्ध स्त्रिया जेव्हा असतात, खास करून ज्या महिलांना एकाहून अधिक बाळपण झालेलं आहे, त्यांचं पेल्विक फ्लोअर जो आहे तो कमजोर झालेला असतो, त्यामुळे मूत्र साठवून ठेवणं त्यांनासुद्धा कठीण होतं. वृद्ध पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्येही असं आपल्याला पाहायला मिळतं की थोडंसं मूत्र साठलं तरीसुद्धा लगेच जाण्याची घाई होते. आता या समस्यांवरती नक्की उपाय काय करू शकतो, तर अगोदर तुम्हाला थोडेसे उपाय सांगितलेले आहेत की पाणी अगोदर झोपेच्या अगोदर खूप प्यायचं नाही किंवा सूप, चहा वगैरे या गोष्टी 6च्या नंतर टाळायच्या. या गोष्टी तर तुम्ही करू शकता, पण त्याचबरोबर बघा आणि द्रव पदार्थ जे आहेत ते दिवसामध्ये वेळेवरती घ्या. म्हणजे दुपारी 3च्या अगोदर तुम्ही जास्तीत जास्त पाणी किंवा द्रव पदार्थ आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घ्या. झोपेच्या 2 तास अगोदरच पाणी कमी करा. संध्याकाळनंतर सूप, चहा, कॉफी ही जी पेय आहे तर आपल्याला घ्यायचेच नाहीत, हे तुम्हाला मी अगोदर सांगितले आहे. पण आता जिऱ्याचा काय उपयोग करून घ्यायचा, तर बघा काय करायचं आहे की 1 टेबलस्पून म्हणजेच 1 मूठभर जिरे जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत. ते हलकेसे कोरडे तव्यावरती म्हणा किंवा कढईमध्ये खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आपण सर्वांना माहीत आहे की जिरे आपण जेव्हा भाजायला घेतो तेव्हा त्याचा एक खमंग वास सुटतो. तो वास येईपर्यंत आपल्याला ते भाजत राहायचे आहे. गॅस हलका ठेवा, खूप फुल करू नका आणि कोरडेच ते भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये तेल वगैरे आपल्याला टाकायचं नाही. सायंकाळी 6-7 वाजेच्या सुमारास 1 कप कोमट पाण्यामध्ये हे जिरे आहे ते भिजत ठेवायचे आहेत. झोपायच्या 15-20 मिनटं अगोदर हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पिऊन टाकायचं आहे. आता रोज सलग 7 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तो करून बघायचा आहे. त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. पण 7 दिवस सलग तुम्हाला करायचं आहे. संध्याकाळी जिरे हे आहे ते थोडेसे भाजून घ्यायचे, नंतर 15-20 मिनटं झोपेच्या 15-20 मिनटं अगोदर घ्यायचे आणि पण संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान हे भिजत ठेवा. 3-4 तास ते व्यवस्थितरित्या भिजतील. तेच पाणी जे आहे ते आपल्याला झोपण्याच्या अगोदर पिऊन घ्यायचं आहे. हा उपाय केवळ लघवीसाठीच नाही आहे, तर शरीराच्या अनेक गोष्टींमध्ये याचा फायदा होत असतो. यामुळे काय होतं की आपण सर्वांना माहीत आहे, म्हातारपणामध्ये आपल्याला ॲसिडिटी, गॅसेस याचे त्रास होतच असतात आणि हे त्रास कमी होण्यासाठी सुद्धा जिऱ्याचा खूप चांगला फायदा होतो. बुद्धकोष्ठतेपासून सुद्धा तुम्हाला आराम मिळेल.
झोप अधिक गाढ लागते. त्यामुळे वारंवार आपल्याला जी मनाची भावना तयार होते की मला आता लघवीसाठी उठावं लागेल, तर ही भावना कमी प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये तयार होईल. त्याचबरोबर तुमची पचनशक्तीसुद्धा सुधारते. जसजसं वय वाढत जातं तसतशी पचनशक्ती कमजोर होत चाललेली असते. पण जर तुम्ही असं जिऱ्याचं पाणी पिलात तर पचनशक्तीसुद्धा सुधारते, पायातील सूज कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि वारंवार लघवीला जाणंसुद्धा कमी होतं. तर असे या जिऱ्याचे अगणित असे फायदे आपल्याला मिळतात. पण यासाठी आपण काय करायला हवं, तर सलग 7 दिवस हा उपाय करून बघायचा आहे. जर तुम्हाला याचा रिझल्ट मिळाला तर तुम्ही हा उपाय जो आहे तो कंटिन्यू करू शकतात. तर बघा, घरगुती उपाय असला तरी त्याच्यामध्ये काळजी घेणं हे देखील गरजेचं असतं. तर याच्यासाठी नक्की व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे. तर बघा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेली व्यक्ती डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय जिऱ्याचा उपयोग करू नये. जास्त प्रमाणामध्ये जिरे घेऊ नका, कारण जेव्हा काही गोष्टी ज्या आहेत त्यांचा अतिरेक होतो तर याचा नक्कीच तोटा होत असतो. त्यामुळे या गोष्टीचा अतिरेक करायचा नाही आणि कधी तुम्ही 7 दिवस सलग घ्या आणि त्यानंतर कधी कधी रोज न घेता दिवसाआड घेणंसुद्धा योग्य ठरतं. कारण जिरे हे शरीरासाठी उष्ण असतात आणि ते रोजच्या रोज तुमच्या शरीरामध्ये जिऱ्याचं पाणी जाणं योग्य नाही. तर 7 दिवस कंटिन्यू करून बघा. तुम्हाला जर त्याच्यामध्ये फरक जाणवला तर नक्कीच तुम्ही हे करा. पण 1 दिवसाचा गॅप ठेवूनही हे तुम्ही करू शकता. तर आता या उपायाला परिणाम नाही, दिवसांमध्ये दिवस याचा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. एक आजी आहे तर सुशीलाबाई म्हणून, त्या दररोज 3-4 वेळा रात्रीचं त्यांना लघवीसाठी उठावं लागायचं. त्यांची झोपमोड व्हायची. झोपमोड झाली की शरीर थकायचं. एके दिवशी हा उपाय त्यांनी सुरू केला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांना जितकं फ्रेश झोप झाल्यासारखं तरुणपणामध्ये वाटत होतं तितकं त्यांना फ्रेश वाटायला लागलं. म्हणून त्यांनी हा उपाय केला. घेतले जिरे जे आहे ते भिजवून पाणी पिलं आणि त्यांनी 7-8 दिवसांमध्ये फक्त त्यांना फरक जाणवला. त्यांना झोपसुद्धा चांगली येऊ लागली आणि त्या एकदा झोपल्यावर सरळ सकाळीच उठतात. सकाळी 6-7 वाजता. तर ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा केल्या जातात तर त्याचा नक्कीच आपल्या शरीराला फायदा होत असतो. तुम्हीसुद्धा हा उपाय तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करून बघा आणि त्याचबरोबर तुम्ही जे जिरे आहेत तर त्याचा हा उपयोग केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल. मलासुद्धा कमेंटमध्ये खूप साऱ्या जण कळवतात की हा उपाय फायदेशीर आहे. तुम्ही एकतरच तर जिरे पाण्यामध्ये भिजवून पिऊ शकतात, नाहीतर जिरे गरम करून त्याची पूड करून ठेवून ती पूड देखील तुम्ही वापरू शकतात. पुडेमधील 1 चमचा गरम पाण्यामध्ये टाकून ते डायरेक्ट पण तुम्ही पिऊ शकता. दोन्ही उपायांचा फायदा हा सेमच असतो. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जेव्हा आपण वयोवृद्ध होतो तेव्हा वयोवृद्ध झाल्यानंतर भरपूर आजार आपल्या पाठीशी लागते. यावरती आयुर्वेदिक उपाय करणं तर चांगलंच आहे. पण त्याचबरोबर जर तुम्हाला ब्लड शुगर असेल किंवा मग तुमची साखरेची पातळी वारंवार वाढत असेल तर अशा वेळीसुद्धा लघवीला जास्त वेळा जावं लागतं. किंवा जर रक्त जळजळ किंवा मग त्रास जाणवत असेल जास्त तर लघवीच्या ठिकाणी, तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे नेहमी चांगलं असतं. कारण तुम्ही आपल्या आहारामध्ये थोडेफार बदल करू शकता किंवा या गोष्टी ज्या आहेत हे उपाय जे छोट्याशा कारणासाठी तुम्ही करू शकतात. पण जर जळजळ होत असेल किंवा मग काही त्रास जर तुम्हाला जास्त जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. तुम्हाला खूप जास्त प्रमाणात काही गोष्टींचा त्रास होत असेल तर यावेळी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही निश्चितच घेऊ शकतात. जर तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिला असेल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ शेअर करण्याची इच्छा असेल तर शेअरही निश्चित करू शकतात. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे येणारे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, आनंदी राहा, हसत राहा.